नमस्कार मुलांनो, आजपासून आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिप इंग्लिश मीडियम मॅथ्स या विषयाला सुरुवात करत आहोत. तर हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे, त्यामुळे तुम्ही थोडेफार समजून घ्या. उद्यापासून थोडी थोडी प्रगती होत जाईल. तर आपण यामध्ये इंग्लिश विथ मराठी एक्सप्लेनेशन असं शिकणार आहोत. तरी ज्या मुलांचं मीडियम इंग्लिश आहे पण त्यांना इंग्लिशमध्ये जमत नाही, त्या मुलांना याचा फायदा होऊ शकतो. तर आज आपण चॅप्टर नंबर 1 नॉलेज ऑफ नंबर्स हा चॅप्टर पाहणार आहोत आणि त्यातील सब युनिट 1.1 रीडिंग अँड रायटिंग ऑफ इंटरनॅशनल न्यूमरल्स हा सब पॉईंट आपण पाहणार आहोत. तर प्रथम आपण इंटरनॅशनल न्यूमरल्स म्हणजे काय हे पाहूया. तर इंटरनॅशनल न्यूमरल्स म्हणजे काय, तर द डिजिट दॅट वी राईट इन इंग्लिश आर कॉल्ड इंटरनॅशनल न्यूमरल्स. म्हणजे असा डिजिट जो आपण इंग्लिशमध्ये लिहितो त्याला इंटरनॅशनल न्यूमरल्स असे म्हणतात. देर आर अ टोटल ऑफ 10 इंटरनॅशनल न्यूमरल्स. म्हणजे एकूण मिळून 10 इंटरनॅशनल न्यूमरल्स आहेत. तर ते कोणकोणते, तर 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and 9. Total are 10. There are a total of 10 international numerals. तर एकूण मिळून 10 इंटरनॅशनल नंबर्स आहेत. तर रीडिंग इंटरनॅशनल न्यूमरल्स. तर आता इंटरनॅशनल न्यूमरल्स आपण वाचायचे कसे, तर हा नंबर आहे, मराठीत सांगतो किंवा 4250 किंवा 4250. मग आपण हा नंबर वाचताना इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये कसा वाचायचा, तर 4 and quarter thousand. तर दुसरा एक्झाम्पल आहे 15500. हे इंग्लिशमध्ये आपण कसं वाचायचं किंवा इंटरनॅशनल नंबरमध्ये कसं वाचायचं, तर 15,500. तिसरं एक्झाम्पल आहे 16,750. तर हे इंटरनॅशनल न्यूमरल्समध्ये कसं वाचायचं, अ क्वार्टर टू 17,000. थँक्यू.